त्यानंतर पुढील स्वागत आपण करतोय अब्दुल चौधरी साहेबांचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय। मी विनंती करतोय की रवी आपल्या हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचंय अब्दुल चौधरी। इथे मात्र मैदानात वळतोय, पहिला चेंडू टाकलाय, भरधाव नक्कीच वेगाचा चेंडू होता, गोलंदाज पाहतोय आपण वैभव मात्र पहिलं षटक घेऊन आलाय, स्ट्राइक एंडला उभा आहे फल्ला संघाकडून आपण पाहतोय संस्कार आणि सागर। पुढील स्वागत आपण करतोय हेमंत परब साहेबांचं। तर मी विनंती करतोय की आपण संतोषजी आपण यायचे, आपल्या हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे हेमंतजी परब साहेबांचं। हॅलो, विलासदादा युवा परिषदेचे जे सभासद आहेत त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचे, सर्व सभासद कुठे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठावर यायचे। विलासदादा युवा परिषदेचे ज्यांनी ड्रेस कोड घातलाय पुढील स्वागत आपण करतोय प्रमोद सावंत साहेबांचं आपण। तर मी विनंती करतोय की राजू आपल्या हस्ते आपण प्रमोद सावंत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। पंचांचा डिसिजन येतोय हा, नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू येतोय, स्क्वेअर चेंडू, एक धाव नक्कीच मिळते ती फल्ल्यान या संघाला। संतोषजी तेलंगे साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे। संतोषजी तेलंगे साहेब। आणि हा नक्कीच चेंडू आपण पाहतोय येतोय, हा डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू। पुढील स्वागत आपण करतोय बबलू कुमार साहेबांचं। अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय मैदानावरती, वैभवच्या माध्यमातून हा चेंडू आलाय, त्रिफळा नक्कीच चित झालाय, तो म्हणजे बॅटर फल्ल्यान संघाचा। संस्कार मात्र इथे बाद होतोय डीजे। चला विनंती असेल की आपण स्वागत समारंभाकडे नक्कीच वळतोय। बघा आयोजकाकडून विनंती आहे की रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर थांबायचंय। रेलिंग ठेवण्याचं कारण खऱ्या अर्थाने हेच आहे, कारण की खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा अडथळा झाला नाही पाहिजे, त्यामुळे विनंती असेल की रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण रेलिंगच्या बाहेर थांबून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। पुढील आपण स्वागताकडे वळतोय संकेतजी पाटील साहेबांचं। मी विनंती करतोय की भरत आपण आपल्या हस्ते संकेतजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। संकेतजी पाटील साहेबांचं स्वागत होतं इथे। दरम्यान इथे लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळते। पहिलं पॉवर प्ले षटक समाप्त झालेलं आहे, एक षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती फल्ल्यान या संघाची आपण पाहतोय, एक गडी बाद 4 धावसंख्या। नवनीत शेठ देशमुख आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान आणि स्वागत होणार आहे। नवनीत शेठ देशमुख आपण या। तर मी विनंती करतोय की सुभाषजी मानकर आपल्याला विनंती आहे की आपण नवनीत शेठ देशमुख यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करायचंय। धन्यवाद। पुढील सत्कार आपण करतोय अक्षयजी लांगड साहेबांचं। तर मी विनंती करतोय की
योगेशजी नेमाने आपल्या हस्ते आपण स्वागत करायचंय. दरम्यान हा चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय येतोय. हा थोडासा हाईट होती चेंडूला. दरम्यान या चेंडूला नक्कीच पनिश केलं गेलंय. स्क्वेअर चेंडू घोषित करण्यात आलेला आहे आणि वन बाउन्सचा कॉल सुद्धा नक्कीच देण्यात आलेला आहे गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय साईच्या माध्यमातून. गौरवला मात्र आता सुवर्ण संधी आलेली आहे. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर अशोकजी देसाई यांच्याकडून रोख रक्कम 5,000चं पारितोषिक आणि पंचांचा डिसिजन येतोय. हा इथे नक्कीच नो घोषित केलाय पंचांनी, कारण की याच्या अगोदरचा चेंडूला वॉर्न केलं होतं. त्यामुळे आत्ताचा चेंडू टाकलाय त्याला नक्कीच नो घोषित करण्यात आलेला आहे. आणि आता नक्कीच उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल हा फ्रेटचा चेंडू असणार आहे. आता फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असेल मोठा फटका मारण्यासाठी. सन्माननीय पप्पू भाई यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सन्माननीय मंगेश नेमन यांच्याकडून पप्पू भाई यांचा स्वागत होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दंडित करतायत. येतोय हा स्क्वेअर चेंडू. खऱ्या अर्थाने आपण साईला पाहतोय. साईने आतापर्यंत पहिला चेंडू टाकला स्क्वेअर चेंडू, दुसरा चेंडू आला नो चेंडू आणि आता पुन्हा एकदा येतोय हा स्क्वेअर चेंडू. थोडासा खराब नक्कीच म्हणावं लागेल षटक पाहताना मिळतंय ते म्हणजे साई या गोलंदाजा मार्फत. पुन्हा एकदा गौरव ऑन स्ट्राईक आहे. गौरवला सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर अशोक देसाई यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लागले. दरम्यान चेंडू हवेत आहे इथे आणि आता फ्रीटचा चेंडू असल्या कारणाने नक्कीच इथे मात्र फलंदाजाला मात्र जीवनदान नक्कीच मिळतंय. परंतु या चेंडूवरती 2 धावा नक्कीच धावून काढल्यात आणि 2 धावा मिळतील त्या फल्ल्याने या संघाला आपण पाहतोय. नरेश कदम साहेबांचं स्वागत करतील दत्ता शेठ पालवे. आणि आता मात्र लाईन नक्कीच जो भरकटलेली होती ती लाईन आता व्यवस्थित सापडलंय. गोलंदाज साई यंगस्टार खेळाडू आपण पाहतोय. सोमजाई करचोंडे या गावाकडून आपण गोलंदाजी करताना दिसतोय साई. आणि आता मात्र त्याला लाईन सापडलेली आहे. परफेक्ट डिलिव्हरीचा वापर केला गेलाय. येतोय हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चेंडू. आता डॉट. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज साई. पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतोय गौरव. पंचांचा डिसिजन येतोय नो चेंडू. आणि आता इंटरनॅशनल रूल्स कदाचित सर्वांनाच माहिती आहे. एका चेंडू एका ओव्हरमध्ये जर 2 बिमरचे जर नो आले तर कदाचित गोलंदाज हा रिप्लेस होऊ शकतो. आता इंटरनॅशनल रूल्स सगळ्यांनाच माहिती आहे, सांगण्याची गरजच नाहीये. त्यामुळे आता गोलंदाज आता मात्र हा नक्कीच पंचांचा डिसिजन आलेला आहे. नो चेंडू घोषित केला गेलाय. दरम्यान फील्डचा चेंडू असेल.
दरम्यान या चेंडूवरती मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव इथे नक्कीच धावून काढलेली आहे आणि एका धावेवरती समाधान होत आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत फल्यान या संघाची आपण पाहतोय 1 गडी बाद. 11 धावसंख्या झालेली आहे. अजूनही दुसरं षटक चालू आहे. दरम्यान अतिशय सुंदर असा झेल नक्कीच पाहायला मिळाला. इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो सागर. इथे मात्र बाद होतोय नक्कीच आपण पाहतोय. आणि आता सेकंड डाऊनच्या पोझिशनला मैदानात एंटर होतोय तो म्हणजे बबन. दरम्यान पुन्हा एकदा इथे नक्कीच या चेंडूवरती एक धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती फल्यान या संघाची 2 गडी बाद. 12 धावसंख्या झालेली आहे. नक्कीच वैभवच्या पहिल्या षटकासाठी दीपकजी लोंढे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर वैभवने आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान फ्लड लाईटचे सामने नाईट रजनी स्पर्धा. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मात्र उदंड प्रतिसाद दिलेला आहे. सक्सेस ठरला इव्हेंट खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल. या खऱ्या अर्थाने नाईट राजनी स्पर्धेचं प्रथम पारितोषिकचं जी रक्कम आहे ती म्हणजे 1 लाख रुपये आणि चषक. आणि द्वितीय पारितोषिक 50,000 आणि चषक. तृतीय पारितोषिक असेल 30,000 आणि चषक. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 30,000 आणि चषक. आपण पाहतोय संपूर्ण ही स्पर्धा पुढील 4 दिवस आपल्याला ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये साहिल तांडेल आपल्याला नक्कीच इथे मनोरंजन करताना दिसतील. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह जे थेट प्रक्षेपण आहे ते आपल्याला श्री साई लाईव्ह मुन्ना पाटील अँड टीम यांच्या मार्फत आपल्याला पुढील 4 दिवस यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच पाहता येईल. त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच गणेश खाणेकर सर, अशोक पवार सर आणि सचिन पावसकर सर हे नक्कीच पाहताना दिसतील. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज प्रणव. हलकासा नक्कीच स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेला चेंडूला. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. एक धाव मिळते ती फल्यान या संघाला. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आता गौरव आलाय. गौरव मात्र अजून मोठे फटके नक्कीच गौरवच्या बॅट मधून पाहायला मिळत नाहीये. त्याला बक्षीस मात्र नक्कीच लागले गेलंय अशोकजी देसाई साहेबांकडून. षटकारांची हॅट्रिक जर आली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय. इथे मात्र चेंडू हवेत आहे परंतु या चेंडूवरती एक धाव धावून काढलेले. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल ती फल्यान संघाकडून आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय खूप चांगला प्रतिसाद नक्कीच पाहायला मिळतोय पहिल्याच दिवशी या स्पर्धेला. ज्या वेळेस स्पर्धा सुरू झाली तेव्हापासूनच मान्यवरांची सुद्धा गर्दी आपण पाहतोय या मंचावरती. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने एक नियम आहे, प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान
या मंचावरती केला जाईल. दरम्यान या चेंडूवरती पॉईंटच्या दिशेला ढकलून काढलाय चेंडू आणि मिळते एक धाव. पुन्हा एकदा पाहतोय आपण धावसंख्या 1 वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 धावसंख्या लागलेल्या आहेत. पुढील चेंडू प्रणवच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आता नक्कीच आपण पाहिलात की हा चेंडू अतिशय खूप वरून यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पंचांनी मात्र हा चेंडूला नक्कीच दंडित केला गेलाय, नो घोषित केला गेलाय. म्हणजे आता येणारा चेंडू असेल हा फ्रीटचा चेंडू असेल, फलंदाजाला सुवर्ण संधी असेल या पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्यासाठी, कारण की चेंडू असणार आहे फ्रीटचा चेंडू असेल. तर आपण पाहतोय पुढील चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. कसा चेंडू आपण पाहतोय आता, हलकासा कट केलाय चेंडूला. नक्कीच इथे मात्र पॉइंटच्या मधून आणि स्लिप मधून नक्कीच चेंडू हा जातोय गरगळत, सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार डीजे. तर संपूर्ण या स्पर्धेसाठी मंडप अँड डेकोरेटरचं काम केलं गेलंय. तांडेल डेकोरेटर्स, बीड जांभरूक या गावचे नक्कीच आपण पाहताय. अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू आहे, गुडलाईन चेंडू आहे. नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि यष्टीरक्षक मात्र प्रशांत कदम आपली कामगिरी चोख पार पाडतोय. इथे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय सचिनजी माडपे सर माझ्याबरोबर इथे स्कोरिंगच्या भूमिकेत जोडले गेलेत आणि समोर जी स्क्रीन लागली गेलेली आहे ती म्हणजे आपल्याला अमोलजी मालुसरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक डॉट चेंडू. दरम्यान इथे तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या झाली ती फल्यान या संघाची 2 गडी बाद 21 धावसंख्या आलेली आहे. 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तर आता शेवटचं षटक नक्कीच कोण घेऊन येते आपण पाहणार आहोत आणि या एक शेवटच्या षटकानंतर आपण घेणार आहोत मिलिंद शेठ देशमुख यांचा आपण वाढदिवस नक्कीच आपण इथे साजरा करणार आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस आहे आज तो आपण वाढदिवस आपण इथे या एका षटकानंतर आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्यात एक मोठं नाव आहे, एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आपले मिलिंद शेठ देशमुख. खऱ्या अर्थाने त्यांचा आज वाढदिवस इथे संपन्न होणार आहे या स्टेजवरती, या मंचावरती या एका षटकानंतर. या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे शरददादा बोडके सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. चला मॅच ऑन करायची आहे, पंचांना विनंती असेल. ऑफिशियल्स टायमिंग आपण नक्कीच टायमिंग वरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मॅच ऑन करायची आपण. दरम्यान चौथं षटक घेऊन येते गोलंदाज आई सोमजाई करचुंडे
या संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाज समीर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गौरव. 3 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. येणाऱ्या शेवटच्या षटकात किती धावा येतील ते आता आपण पाहणार आहोत. शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज समीर आपण पाहतोय. चला मॅच ऑन करायची आहे. आडव्या बॅटने नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढलाय. दरम्यान एक धाव इथे धावून काढलेली आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु आता वेट कॉल जरूर आलाय. एकच धाव मिळते. एका धाववरती समाधान होत आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या धावसंख्येवरती. भूमिका हॉटेलचे खऱ्या अर्थाने पांडुरंग शेठ पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत होणार आहे. तसेच त्यांचे मित्र परिवार दिनेशजी पाटील साहेब आणि मंगेशजी कदम यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. स्टेप आउट करून मारलाय चेंडू. नक्कीच मात्र या चेंडूवरती किती धावा मिळतात. चेंडू गरगळत चाललाय. चेंडू गेलाय हा सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. खणखणीत दणदणीत असा हा चौकार. डीजे सुशांत सौंदने. फल्यान या संघाची आपण पाहतोय. 27 धावसंख्या झालेली आहे. नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. समीर मात्र सज्ज झालेला आहे आणि बबनच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहिलात एक अतिशय जबरदस्त असा एक चौकार आलाय. बघा पुन्हा एकदा आयोजकाकडून विनंती आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. मायबाप प्रेक्षक खऱ्या अर्थाने आपल्या सपोर्टची गरज असणं गरजेचं आहे. विनंती आहे की रेलिंगच्या आतमध्ये प्लीज आपण कोणीही बसू नये. आपण रेलिंगच्या बाहेर थांबायचं आहे. कारण की रेलिंग लावण्याचं कारण हेच आहे की मैदानात कुठल्याही खेळाडूला अडथळा झाला नाही पाहिजे. त्यामुळे विनंती असेल की आपण रेलिंगच्या बाहेरूनच सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू आपण पाहिला तर दरम्यान या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळते 1 धाव. फल्यान या संघाला धावसंख्येत वाढ. धावसंख्या 28 या धावसंख्येवरती. अजूनही पाहतोय आपण या षटकातील मला असं वाटते 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. दरम्यान नक्कीच 1 धाव जोरात धावून काढलेली आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय याच्या दिवसातील तिसरी लढत आहे. आई सोमजाई करचोंडे विरोधात फल्यान. लो स्कोरिंगचे सामने पाहायला मिळतात. फ्लड लाईटचे नक्कीच थोडासा इफेक्ट जाणवतोय फलंदाजांवरती. पुन्हा एकदा नक्कीच हा येतोय हा डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आता या षटकातील आपण पाहतोय. 4थं षटक चालू आहे समीरच्या माध्यमातून.
भूमिका हॉटेलचे मालक आपण पाहताय पांडुरंग शेठ पाटील साहेबांचा आपण यथोचित सन्मान आणि स्वागत करणार आहोत. आणि इथे मात्र अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू आणि त्रिफळाचित झालाय तो म्हणजे फलंदाज गौरव डीजे. तर आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. भूमिका हॉटेलचे मालक पांडुरंग शेठ पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान आणि स्वागत करतोय. मी विनंती करतो की विलास दादा आपण यायचं आणि यथोचित सन्मान आणि स्वागत करायचंय. या स्पर्धेची ओळख खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव आणि या मंचावरती प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. स्वागत आणि सन्मान होत असताना कॅमेरामॅनला माझी विनंती असेल की आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण दाखवायचं आहे आणि कॅमेरामॅनला खऱ्या अर्थाने सांगण्याची गरज नाही. मुन्ना पाटील आणि टीम परफेक्ट काम करतायत. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. दिनेशजी पाटील साहेब रायगड जिल्हा पोलीस पाटील अध्यक्ष मयूरजी आंग्रे आपल्या हस्ते आपण दिनेशजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे मंगेश भाई कदम यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान आणि स्वागत करतोय. मी सनील सुतार यांना विनंती करतोय की आपण यायचंय. आपल्या हस्ते आपण मंगेश भाई कदम यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. एकतीस धावांचं टार्गेट आहे. 30 धावा झालेले आहेत. 31 धावांचं टार्गेट असणार आहे आई सोमजाई करचोंडे या संघाच्या समोर. धन्यवाद. तर वळूया मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते तिसरी लढत आई सोमजाई करचोंडे विरोधात फल्याण आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. चोवीस चेंडूने 31 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहतोय आपण थोडासा लो स्कोरिंगचा सामना असेल. मंगेशजी चव्हाण आमच्या बरोबर थोडंसं आता स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये थोडेसे दिसणार आहेत. खऱ्या अर्थाने मंगेशजी चव्हाण सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पहिली सुधागड प्रीमियर लीग आपण पाहिली होती. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता या सुधागड प्रीमियर लीगला जवळजवळ आता 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रशांत कदम यांच्यासाठी वैयक्तिक बक्षीस लागले गेले. प्रशांतजी शिंदे यांच्याकडून जर मैदानात जर प्रशांत कदम बॅटिंगसाठी गेले आणि षटकार जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी. हे मित्रप्रेमे खऱ्या अर्थाने जसं आपण पाहिलं तर हे मित्रप्रेम असणं गरजेचं आहे. चोवीस चेंडूने 31 धावांची आवश्यकता. सलामीचे बॅटर मैदानात आई सोमजाई करचोंडे संघाकडून आपण पाहतोय.
चला नेक्स्ट मॅच कॉल येतो आपल्या समोर. जांभूळपाडा विरोधात दोक्षेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. फर्स्ट कॉल. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज फल्यान संघाकडून कुमार. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. भास्कर दादा पार्टे यांच्या हस्ते आपण टॉस घेणार आहोत. दोक्षेत विरोधात जांभूळपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला उभा फलंदाज पाहतोय आपण. आई सोमजाई करचुंडे संघाकडून सौरभ आणि पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज कुमार. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलेवरती हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय तो म्हणजे सौरभ डीजे. नक्कीच दमदार पाहायला मिळते. फल्यान संघाकडून 31 धावांचं टार्गेट उभे केलंय आणि पहिल्या चेंडूवरती कुमारच्या मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तो म्हणजे सौरभ. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय तो म्हणजे आई सोमजाई करचोंडे संघाकडून प्रणव. सुधागड सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष बालरामदादा गायकवाड इथे उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. मंगेशजी चव्हाण, बालरामदादा गायकवाड, मिथुनजी लांगी यांच्या माध्यमातून आपण थोड्याच दिवसामध्ये 40+ थरार सुद्धा पाहणार आहोत. 3 तालुक्याची टुर्नामेंट असेल. कर्जत, खालापूर आणि सुधागड ही 40+ प्रीमियर लीगचा थरार सुद्धा आपण पाहणार आहोत. तुकारामजी कोकरे साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती. दरम्यान लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. येतोय हा स्क्वेअर चेंडू. एक धाव नक्कीच मिळते अवंत स्वरूपाची. दोक्षेत संघ आपला कर्णधार या इकडे लगेच पाठवायचंय. जांभूळपाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अतिशय चपळाईने मात्र एक धाव जोरात धावून काढलेले. एक धाव मिळते ती आई सोमजाई करचुंडे या संघाला. 31 धावांचा टार्गेट आहे. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसरा चेंडू आला वाईट आणि तिसऱ्या चेंडूवरती आली एक धाव. पंच नक्कीच बॅट कट आहे का? बॅट कट. ओके, एक धाव नक्कीच मिळते फलंदाजाला. बॅटर प्रणवला एक धाव मिळते. लेग बाईज. ओके, पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. साई ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतात. येतोय हा स्क्वेअर चेंडू. एक धाव नक्कीच मिळते ती सोमजाई करचोंडे या संघाला. चला दोक्षेत संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आतापर्यंत. आता तिसरा कॉल आहे आपल्याला कारण की जांभूळपाडा संघाचा कर्णधार इथे येऊन थांबलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय साई परंतु परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. एक धाव नक्कीच जोरात धावून काढलेले. एक धाव मिळणार आहे ती सोमजाई करचोंडे या संघाला आपण पाहतोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान वर्ष पहिलं आणि ही फ्लड लाईटची स्पर्धा, नाईट रजनी स्पर्धा, अतिशय दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने विलासदादांवरती. आपण पाहिलं पहिल्या सामन्यापासून या मंचावरती मान्यवरांची गर्दी आपण पाहिलीत. आतापर्यंत स्वागतावरती स्वागत होत आहेत. मान्यवर सुद्धा थांबत नाहीयेत. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे विलासदादांवरती कारण की या स्पर्धेसाठी तेवढी मेहनत घेतलेली आहे 10 ते 15 दिवसाची. बऱ्याच खूप दूर दूर जाऊन प्रत्येकाला इन्व्हिटेशन कार्ड देण्यात आलेलं आहे की बाबा आमच्या स्पर्धेसाठी आपण भेट द्या आणि नक्कीच मान्यवर खूप दुरून दुरून येत आहेत.
दरम्यान नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज तो म्हणजे साई. बॅटर मैदानात एंटर होतोय तो म्हणजे सोमजाई करचोंडे संघाकडून सुनील. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू आहे कुमारच्या माध्यमातून. अतिशय सुंदर चेंडू पाहतोय आपण. दरम्यान पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती आई सोमजाई करचुंडे या संघाची 2 गडी बाद 4 धावसंख्या. आता उर्वरित हॅलो चेक.
हॅलो चेक. थोडा टेक्निकल इश्यू झाला होता तर क्षमा असावी आयोजकाकडून विनंती आहे सर्वांना. वळूया मैदानावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 9 धावसंख्या झालेली आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र ओ माय गॉड, झेल ड्रॉप. आतापर्यंत हा दुसरा असेल ना कदाचित. 170 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय आणि प्रशांत शिंदेच्याकडनं 88 रुपये लागू झालेत आणि बाळा आंग्रे यांच्याकडनं 200 रुपये, म्हणजे जवळजवळ 288. हा 288 रुपये टोटल लागू झालेत. क्षेत्ररक्षकाचं नाव सौरभ. दरम्यान अतिशय जबरदस्त असा देखना फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खेळून काढलाय. सरळ बॅटने चेंडू नक्कीच मात्र ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदळलाय आणि येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. घेतली होती. इंस्टावरती व्हिडिओ व्हायरल होणार यात काही शंका नाहीये जर प्रॉपर कव्हरेज झाला असेल तर. केतन पोपट यांनी सुद्धा अतिशय चांगलं यष्टीरक्षक केलेलं आहे. दरम्यान हा चेंडू सुद्धा नक्कीच आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा जातोय बॅक टू बॅक येतोय हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. डीजे 'दरम्यान जसा चौकार येतोय सुनीलच्या बॅट मधून तसं आई सोमजाई करचुंडे पॅव्हेलियन मधून येतोय टाळ्यांचा प्रतिसाद. बॅक टू बॅक आले 2 चेंडूंवरती 2 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आई सोमजाई करचुंडे संघाची 2 गडी बाद 18 धावसंख्या. आणि आता मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर असा चेंडू. दरम्यान दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती सोमजाई करचोंडे संघाची 2 गडी बाद 18 धावसंख्या. आता 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. म्हणजे आता इथून रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर असेल 6.50 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असेल. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. चला या डोक्षेत संघ आपण कधीपासून आम्ही तुम्हाला कॉल देतोय कारण की जांभूळपाडा संघाचा कर्णधार इथे येऊन थांबलेला आहे. कदाचित मग अन्यथा सुधागड क्रिकेट असोसिएशन लॉ प्रमाणे आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट स्पर्धेचा नियम. आणि आता तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज.
आणि आता तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय सागर. मात्र गोलंदाजी मार्फत आता तिसरं षटक घेऊन येते. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणव. जर फल्यान संघ हा सामना विन होतोय, विजयी होतोय, तर बाळादादा आंग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि प्रवीणजी खेरेटकर साहेब यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान नक्कीच परफेक्ट बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. दरम्यान इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळत आहेत आई सोमजाई करचुंडे या संघाला. धावसंख्या 20 या धावसंख्येवरती अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु थोडंसं मिसफिल्डिंग यष्टीरक्षकांना पाहताना मिळते. नक्कीच या चेंडूवरती एक धाव जोरात धावून काढलेली आहे. डोक्षेत संघाचा कर्णधार इथे पाठवायचा आपल्याला विनंती आहे, कारण की जांभूळपाडा संघाचा कर्णधार इथे जवळजवळ 10 मिनिटे झालेले येऊन थांबलेले आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच पाठवायचा कर्णधार आपला डोक्षेत संघ. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे केला गेलाय, परंतु 2 धावा इथे आरामात कंप्लीट झालेले आहेत. 2 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. तर आता मान्यवरांना विनंती आहे, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नवनाथ शेठ आवासकर, त्याचबरोबर जितूभाई दळवी सुद्धा इथे आलेले आहेत. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे. हरिचंद्र मोरे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय घनश्याम गुप्ता, त्याचबरोबर आमचे धुमाळ दादा सुद्धा इथे आलेले आहेत. साळुंके दादा सुद्धा इथे आलेले आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू येतोय. नक्कीच हा डॉट चेंडू. आमचे नवनाथ शेठ आवासकर सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितूभाई दळवी, त्याचप्रमाणे रोहितजी सिंग, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितूभाई दळवी, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. त्याचप्रमाणे रोहित सिंग, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. धावसंख्या झाली ती आतापर्यंत पाहतोय आपण 24 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक चालू आहे. विनंती करतोय की पांडुरंग शेठ पाटील आणि आपण आपल्या हस्ते टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. डोक्षेत विरोधात जांभूळपाडा. दरम्यान इथे तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती 25. आता शेवटची 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे 6 धावांची गरज आहे.
धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जर हा सामना षटकाराने जर विजय केला तर मनोज शेठ धुमाळ यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक. आणि हा सामना फलटण संघाने जर जिंकला तर मिळतील सूरज आंग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. चला डोक्षेत संघाचा कर्णधार मनोज देशमुख. सोमजाई करचोंडे संघ जर विजयी झाला तर दीपकजी लोंढे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मित्रप्रेम आहे खऱ्या अर्थाने नवनाथ शेठ आवासकर यांचं दीपक दादा लोंढे यांना वैयक्तिक मित्रप्रेम म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक. दीपक दादा या, आपलं मित्रप्रेमाचं हे बक्षीस घेऊन जायचं आपण. दरम्यान शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज सीताराम. आणि इथे मात्र पहिला चेंडू मात्र टाकण्यात आला आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र सीतारामच्या विकेट नक्कीच आता आलेली आहे. तर शेवटचं समीकरण आता आहे 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. आणि न्यू बॅटर मैदान एंटर होतोय तो म्हणजे सोमजाई क्रिकेट संघाकडून समीर. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. तर फलटण संघ हा सामना जर विजयी होतोय तर काशीनाथ दादा तिडके यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. आता खऱ्या अर्थाने रोमांच निर्माण झालाय या सामन्यामध्ये. थोडासा आता प्रेशर रिलीज मैदानात निर्माण झालेलं आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सीताराम. न्यू बॅटर मैदान एंटर झालाय तो म्हणजे समीर. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र समीर चुकी करताना दिसतोय. विकेट नंबर 2. सीताराम कमाल करतोय मैदानामध्ये. डीजे शेवटचा कॉल आहे तुम्हाला टॉस साठी. अन्यथा सुधागड क्रिकेट असोसिएशन रूल्स प्रमाणे आपल्याला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आपण. शेवटचा कॉल आहे आपल्याला. राजू शिंदे आणि प्रशांतजी शिंदे यांच्याकडून जर फलटण संघ जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र सीतारामला मात्र विकेट हॅट्रिकला चान्स आता आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. आणि न्यू बॅटर मैदान एंटर झालाय तो म्हणजे संघाचा सोमजाई करचोंडे संघाचा कणा मांडला जाणारा वैभव मात्र एंटर झालाय मैदानात. प्रवीणजी खिरटकर साहेबांकडून सुद्धा फलटण संघ विजयी झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बक्षिसांची खैरात. आणि मैदानात समीकरण असं आहे की शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मात्र कमाल करतोय. आणि आता मात्र मैदान एंटर झालाय वैभव. आणि वैभवला मात्र आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असा नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. सीताराम मात्र नक्कीच गेलाय मैदानात, षटक घेतले. आता 2 चेंडूवरती 2 विकेट सुद्धा आल्यात.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय विकेट. हॅट्रिकला इथे सुवर्ण संधी आहे आता. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जवळ. ओ माय गॉड, हातातला गोळा मात्र आता निसटलेला आहे. विकेट. हॅट्रिकचा चान्स मात्र गमावलाय. कदाचित या 2 धावा कुठेतरी आता नक्कीच मी म्हणेन अडचण ठरू शकतात. क्रिकेटचं समीकरण मित्रांनो माहीत असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. प्रेशर 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 आता मैदानात खऱ्या अर्थाने पाहताय. हृदयाची धडकन आता वाढायला लागलेलं आहे. हृदय आपलं धक धक करायला लागलेलं आहे. सुरेश यांच्याकडनं सुद्धा चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेश वाघे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्की स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान रनआउटच्या स्वरूपात मात्र आता वैभव इथे मात्र बाद होतोय. समीकरण अजूनही खऱ्या अर्थाने बॅलन्स आहे. दरम्यान नक्कीच विकेट नंबर जाते ती आतापर्यंत पाचवी विकेट नक्कीच जाते. डीजे जे खेरटकर साहेबांकडून मिळतील रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. पांडुरंग शेठ पाटील आपल्याला विनंती आहे की आपण टॉस करायचा आहे आणि त्याचप्रमाणे नरेशजी पाटील साहेब आपण सुद्धा दिनेशजी पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण टॉस साठी जायचंय. शेवटचा आता चेंडू उरलेत 2 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 4. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे सुनील. हॅलो. त्याचप्रमाणे प्रसेनजी कदम साहेब यांनी जर हा मॅच विन केला तर प्रवीणजी खिरडकर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. दरम्यान या चेंडूवरती मात्र आता आल्यात 2 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूमध्ये पाहिजे धावा म्हणजे किती 2. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आई सोमजाई करचोंडे विरोधात खेळतोय फल्यान संघ आणि शेवटचा चेंडू शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. बाळादादा आंग्रे यांच्याकडनं गोलंदाज सीताराम साठी जरी हा सामना विजयी झाला पराभव झाला तरी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. काय सामना रंगतोय. 6 चेंडू 6 धावा हव्या होत्या आणि सामना आला 1 चेंडू 2 वरती. हा शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू आहे. हा चेंडू कोणासाठी लाभदायक ठरू शकतो आई सोमजाई करचोंडे की फल्यान हे आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने हा शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे खऱ्या अर्थाने आपल्या मनापासून हा सामना जर तुम्हाला आवडला असला तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. हा नक्कीच ज्यांना हृदयाचा नक्कीच आजार असेल तर हा सामना थोडासा दुरून पाहणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. आणि इथे मात्र मैदानात काय घडलंय. फल्यान संघ इथे ठरतोय विजयी संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला टॉस करायचा आहे आता इथे.
दिलीपजी दलवी साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. दिलीपजी दलवी साहेब, आपण या मुख्य मंचावरती. दरम्यान काशीनाथ दादा